सोलापूरच्या माळशिरसमध्ये भीषण अपघात, वाहन विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू. देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या वाहनाचा अपघात. मनोज जरांगेंचा रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा. आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवार यांच्याशी केली चर्चा. विमानतळाला बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ईमेल. सुरक्षा यंत्रणा सतर्क, तपास सुरू. उबाठाच्या खासदारांची मातोश्रीवर खलबतं. ऑपरेशन टायगरच्या चर्चांनंतर बैठकीला महत्त्व. ऑपरेशन लांडगा राबवणार. संजय राऊत यांचा नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेला टोला. मुख्यमंत्र्यांकडून नॉर्थ कोस्टल रोड कामाची पाहणी. मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा. उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं. ठाकरे बंधूंनी आता देशाचं नेतृत्व करावं. खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान. शेतकरी कर्जमाफीतील अटी मागे घ्या, अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार. रोहित पवार यांचा सरकारला इशारा. विविध पक्षांचे नेते रोहित पवार यांची भेट घेण्याची शक्यता. नाशिक विधान परिषदेतील नाट्यमय घडामोडी. महायुतीचे नगरसेवक भिवंडीतल्या रिसॉर्टमध्ये मुक्कामी. गीतेंच्या माघारीनंतर सुद्धा महायुतीला धास्ती. माघारीसाठी गिरीश महाजन यांनीच फोन केला. जळगावचे अपक्ष उमेदवार अनिल चौधरींचा गौप्यस्फोट. मंत्री गुलाबराव पाटील मदत करणार असल्याचा सुद्धा केला दावा. ममतांची सत्ता उलथवली, मग एका आमदाराचं टेन्शन कशाला? गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना नाव न घेता डिवचलं. रेव पार्टी करणाऱ्यांना धोंडे जेवणाचं महत्त्व काय कळणार? सभापती राम शिंदे यांचा रोहिणी खडसेंना जोरदार टोला. नागपुरातील संविधान चौकात 16 जूनला कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. नीट पेपर लीक, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर उठवणार आवाज. बाजोरी यांना हायकोर्टाचा पुन्हा मोठा झटका. तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयानं धुडकावली. जैनांनी काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवर गिरगावकर संघटनेनं मारल्या काळ्या रेषा. रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारण्यास नागरिकांचा विरोध. दोन्ही समाजांनी एकमेकाचा आदर करणं गरजेचं. मुंबईतील पांढऱ्या पट्टीच्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. वादळी पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात शेतकरी उद्ध्वस्त. महाराष्ट्रामध्ये पेरण्या खोळंबल्या. दुष्काळाचा सावट गडद. एल निनो सक्रिय झाल्यामुळे पाऊस रखडला. नर्स आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी. लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातला प्रकार. प्रसूती रुग्णाच्या तपासणीवरून वाद. धाराशिवमध्ये महिलेच्या अंगातील भूत काढण्याचा बनाव. भोंदूचा दुसरा धक्कादायक व्हिडिओ समोर. नागपुरात घरात खेळताना गळफास लागून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. खिडकीला बांधलेला पट्टा गळ्यात टाकल्याची माहिती. G7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये. विमानतळावर पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत. G7 परिषदेमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये होणार अत्यंत महत्त्वाची बैठक. भेटीसंदर्भात व्हाईट हाऊसकडून शिक्कामोर्तब.